खाकीचा मुखवटा घालून महामार्गावर दहशत. सातारा लातूर महामार्गावर तोतया पोलिसांची खंडणी, टोळी जेरबंद. पुसेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून मध्यरात्री वाहन चालकांना अडवून कारवाईची भीती दाखवत जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी थरारक कारवाईत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 महिलांसह 7 जणांना अटक करण्यात आली असून 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गोपनीय माहितीवरून रंगेहात कारवाई. सोमवार दिनांक 13 जुलै रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास वर्धनगड हद्दीतील नायरा पेट्रोल पंपाजवळ महामार्गावर बॅरिकेटिंग करून काही जण खाकी वेशात वाहनांची तपासणी करत पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची बोलेरो जीप दिसताच बॅरिकेटिंग जवळ उभे असलेले खाकी व खासगी वेशातील महिला पुरुष पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून 7 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एका महिलेने महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि सांगली पोलीस अशी टोपी घातलेली होती. चौकशी दरम्यान हे सर्वजण पोलीस खात्यात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. याचवेळी तेथे थांबवण्यात आलेल्या 2 युवकांची चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. आरोपींनी आम्ही पोलीस आहोत, रात्री फिरताय, कारवाई करतो, कारवाई टाळायची असेल तर 500 रुपये द्या अशी धमकी देत त्यांच्याकडून 500 रुपयांची खंडणी उकळल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. आरोपींची कबुली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची खोटी बतावणी करून महामार्गावरील वाहन चालकांकडून खंडणी उकळत असल्याची कबुली दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून टाटा सफारी, स्ट्रॉम आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार अशी 2 वाहने तसेच 2,200 रुपयांची रोकड, 8 अँड्रॉइड मोबाईल हँडसेट असा एकूण मुद्देमाल 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास दत्तात्रय शिंदे, वाळवा सांगली, वैभव पांडुरंग पवार, मिरज सांगली, राहुल सुनील पाटील, मिरज सांगली, केतन बाबासाहेब महाजन, मिरज सांगली, प्रियंका रणदीप नाईक, शिरोळ कोल्हापूर, प्रियंका संजय भोरे, मिरज सांगली, अरुणा दयानंद आवळे, मिरज सांगली अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर वाहन चालकांना गंडा घातला आहे का याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरग तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दर्याबा नरळे आणि चालक तुषार बाबर यांनी ही कारवाई यशस्वी केली. महामार्गावर खाकी वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या टोळीवर झालेल्या कारवाईमुळे पुसेगाव पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून अशा तोतया पोलिसांविरोधात कठोर कारवाईचा इशाराच या धाडसी मोहिमेतून देण्यात आला आहे. आईच्या स्मृतीतून चंचळीत उभा राहणार जलकुंभ. शंभू महादेव डोंगराच्या विकासाला नवी दिशा आणि नवी गती. श्रद्धा, कृतज्ञता आणि समाजसेवेचा सुंदर संगम कोरेगाव तालुक्यातील चंचळी गावात अनुभवायला मिळाला. शंभू महादेव डोंगरावरील 15,000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा अर्थात जलकुंभाचा भूमिपूजन सोहळा चंचळीच्या माहेरवाशीन श्रीमती मंगल अनंत शिंदे राहणार वाई यांच्या हस्ते पार पडला. आपल्या आई कैलासवासी लीलाबाई जगन्नाथ गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन म्हणून ही पाण्याची टाकी उभारली जात असून हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या पाण्याच्या टाकीच्या उभारणीचा संपूर्ण खर्च श्रीमती मंगल शिंदे यांचे सुपुत्र युवा उद्योजक संतोष अनंत शिंदे यांनी श्री शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या या उदात्त निर्णयाचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत केले. यावेळी श्रीमती मंगल शिंदे तसेच त्यांच्या दोन्ही सुनांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिंदे कुटुंबांच्या उदार सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख, समृद्धी आणि भरभराट लाभावी अशी प्रार्थना श्री शंभू महादेवाच्या चरणी केली. दरम्यान शंभू महादेव डोंगरावर आता चारचाकी वाहनांसाठी रस्ता उपलब्ध झाल्याने विकासाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रख्यात अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे
यांची ग्रामस्थांनी भेट घेतली। या भेटीत सयाजी शिंदे यांनी डोंगर परिसरात 5,000 वृक्षांची लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करून देण्याचे तसेच वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक असलेली पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन उभारण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। पुरातन आणि धार्मिक वारसा लाभलेल्या श्री शंभू महादेव मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला। जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि धार्मिक पर्यटन या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे चंचळी गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। लासुर्णे येथे दिंडी सोहळ्यांचे भक्तिभावाने स्वागत, वारकऱ्यांना जीवनावश्यक किट व अल्पोपहाराचे वाटप। आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त लासुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी इंद्रप्रस्थ रसाळ महाराज दिंडी सोहळा तसेच श्री सद्गुरू रामगिरी बाबा पायी दिंडी सोहळ्याचे उत्स्फूर्त आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। विठ्ठल नामाच्या अखंड गजराने परिसर भक्तिमय झाला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही तरडगावचे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज रसाळ यांच्या नेतृत्वाखालील इंद्रप्रस्थ रसाळ महाराज दिंडीचे लासुर्णे येथे आगमन झाले। यावेळी वारकरी माऊलींचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। दिंडीच्या वतीने करण्यात आलेला सन्मान हा श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींचा आशीर्वाद मानून नम्रतेने स्वीकारल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तसेच शिरडोन तालुका कोरेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री सद्गुरू रामगिरी बाबा पायी दिंडीचेही शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी युवा नेते साहिल बाबा शिंदे, राजेंद्र मामा देशमुख, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतदादा घोरपडे, बिपिन मोरे, सुनील नाना कदम, प्रदीप दुदुस्कर, अमोल सावंत, महेश कांबळे, धैर्यशील तात्या शिंदे, गणेश भिलारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। स्वागतानंतर वारकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले। तसेच सर्व वारकरी माऊलींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। संत परंपरेतील सेवाभाव जपत वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी सार्थक महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई शशिकांत शिंदे म्हणाल्या, शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी बांधवांसाठी अल्पोपहार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्याची सेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने पार पडता आली। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून ही परंपरा अखंड सुरू राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे। युवा नेते साहिलबाबा शिंदे म्हणाले, वारकरी माऊलींच्या चरणी वंदन करून त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी ईश्वरी कृपा आहे। संतांच्या विचारातून प्रेरणा घेत वारकरी बांधवांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे। वारकऱ्यांची सेवा हाच खरा परमार्थ आणि हीच खरी विठ्ठल सेवा आहे। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सर्व वारकरी बांधवांची वारी सुखरूप, मंगलमय आणि आनंदमय होण्यासाठी तसेच सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदावे अशी प्रार्थना करण्यात आली। वारकरी सेवेतून विठ्ठल भक्तीचा साक्षात्कार, शिरडोनच्या शिखरे कुटुंबियांकडून दिंडीतील वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप। आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अखंड सोहळा। या पवित्र परंपरेत वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत शिरडोन तालुका कोरेगाव येथील शिखरे कुटुंबियांनी यंदाही दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप करून सेवाभावाची परंपरा जपली। दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शिखरे कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। सद्गुरू चंदू महाराज यांच्या कृपेने आणि हरिभक्त पारायण बबन महाराज साळुंके यांच्या आशीर्वादाने शिरडोन येथून निघालेल्या श्री सद्गुरू रामगिरी बाबा पायी दिंडी सोहळ्याचे अलोट उत्साहात श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले। मठाधिपती परमपूज्य प्रभाकर गिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला। विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कोरेगाव शहरात दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी शिरडोन येथील सौ वैशाली शिखरे आणि दत्तात्रय शिखरे यांच्या हस्ते दिंडीच्या रथाचे पूजन करण्यात आले। तसेच दत्तात्रय नारायण शिखरे यांनी आपल्या वडील कैलासवासी नारायण यशवंत शिखरे यांच्या स्मरणार्थ दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप केले। या सेवाभावी उपक्रमात कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतदादा घोरपडे, युवा नेते सचिन घोरपडे, डॉक्टर प्रमोद घोरपडे, सतीश बर्गे, मानसिंग घोरपडे, विजय घोरपडे, सचिन शिखरे, रघुनाथ शिखरे, बजरंग शिखरे, बाबू शिखरे, राजू शिखरे, दीपक झांजुर्णे, सुनील बर्गे, मिलिंद जाधव, नंदकुमार बर्गे, अतुल घोरपडे, सुधीर पवार, शुभम शिखरे, कुमारी कार्तिकी शिखरे, जवानसिंग घोरपडे, गणेश घोरपडे, ललित इंगळे, प्रीतम बर्गे, सचिन भैया बर्गे,
डॅन माने यांच्यासह शिरडोन व कोरेगाव परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कोरेगाव शहरातील विविध ठिकाणी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत झाल्यानंतर हा भक्तिमय सोहळा पुढील मुक्कामासाठी चिमणगाव गोठा येथे मार्गस्थ झाला. यावेळी दत्तात्रय शिखरे म्हणाले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला. या संत विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा आणि हाच खरा परमार्थ आहे. या सेवेतून मिळणारे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पुण्य आहे. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांनी मनापासून कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिखरे कुटुंबियांनी जपलेली ही सेवेची परंपरा वारीतील भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली.